तत्पूर्वी रुपालीताई, कृषी मंत्र्यांचं आपल्या खात्याकडे खरोखर म्हणजे तत्कालीन कृषी मंत्र्यांचं आपल्या खात्याकडे दुर्लक्ष झालं का? कराडऐवजी तोच वेळ कृषी खात्याला देण्यास धनंजय मुंडे विसरले होते का, जसं अंजलीताईंनी नमूद केलं? रुपालीताई, तुम्ही अनम्यूट कराल तर तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचेल. अंजलीताई अत्यंत धादांतपणे मीडियावर बेछूट आरोप करत आहे. लोकशाहीने प्रत्येकाला जरी अधिकार दिला असेल तरी कायद्याच्या न्यायाच्या गोष्टीमध्ये या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आज अंजनी दमाने त्यांनी सनसनाटी जी खळबळ माजवली असं जे काही सारखं वक्तव्य येतं, त्यांनी ज्या काही 5 वस्तूच्या पॉइंट्स ज्याच्यात घोटाळा झालेला आहे त्या सांगतायत, त्याची त्या खरेदी प्रक्रियेच्याच वेळी मी डायरेक्ट पॉइंट वर बोलते, आजूबाजू वरचं खालचं घ्यायचं काही घेण्याची गरज नाहीये. ज्यावेळी ही खरेदी प्रक्रिया करण्यात आली त्याच वेळी पडिलवार यांनी एक याचिका दाखल केली. त्या याचिका या 5 याच्या संदर्भात होती. त्याचा केस नंबर हायकोर्टामध्ये 32/60/2024 सालीची याचिका होती. त्यांनी ती दाखल केल्यानंतर त्यांनी हे सगळे जे सकाळी ज्या बातमीमध्ये दमानिया त्यांनी जे काही केलेलं सांगितलेलं आहे, या सगळ्या त्या केसच्या प्लेयर्स आहेत. त्या तशाच्या तशा आमच्या अंजलीताईंनी उचललेल्या आहेत आणि मीडिया समोर सांगितले. असो, लोकशाही आहे, आरोप झाले पाहिजेत, त्यांना तेवढा अधिकार आहे. आता हे जेव्हा आरोप झाले तेव्हा तुम्हाला सांगते, ही केस दाखल झाली तेव्हा मुख्य न्यायाधीश म्हणजे हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांच्या समोर याच पडिलवार यांनी 5 जुलै 2024 ला त्यांचे आक्षेप मागे घेण्यात आले. याचा अर्थ काय की त्यांनी जे काही आरोप केले होते, जे दमानिया ताईंनी प्रेयर म्हणून जे आज आरोप म्हणून वापरलेले आहेत, ते आक्षेप मागे घेण्यात आले हायकोर्टातून. त्याच्यामुळे त्यांच्या त्या आरोपाला कोणतेही तथ्य नाही. राहिला विषय सारखा हे जे म्हणतायत, म्हणजे सकाळी त्यांचं स्टेटमेंट होतं, आधी म्हणतात मुख्यमंत्र्यांना माहित नसेल, नंतर म्हणतात मुख्यमंत्री सुद्धा यांचा हात असेल. एक लक्षात घ्या, अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या सहीशिवाय किंवा यांनी ते जी काही टेंडर सिस्टीम ते सांगतात ते वाचल्याशिवाय धनंजय मुंडे यांच्या म्हणजे मंत्र्यांना हा अधिकार नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आता धनंजय मुंडेच का, तर मी सांगते आमच्या अंजनीताईंचं आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे. त्यांनी 2014 ला नितीन गडकरी जेव्हा जास्त राजकारणात सक्रिय होतं तेव्हा त्यांनी पूर्ती कंपनीचं प्रकरण काढलं होतं. त्याचं प्रकरण काढल्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आमच्या अंजनीताई शांत झाल्या. त्याच्यानंतर अजितदादांचं सिंचन प्रकरण काढलं, भुजबळांचं प्रकरण काढलं, त्यांची भुजबळांची जेलवारी झाली, अजितदादांचा राजीनामा झाला, त्याच्यानंतर शांत. त्याच्यानंतर एकनाथ खडसे यांचं त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच्यानंतर त्या शांत. आणि आता धनंजय मुंडे साहेबांनी त्यांनी टार्गेट केलेलं आहे. आता त्या काळी म्हणजे मी 1997 साली अण्णा हजारेंनी युतीच्या काळात असलेले, मला वाटतं मंत्री आहेत, मी नाव सुतार, शशिकांत सुतार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यावेळी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि खुद्द अण्णा हजारे त्याच्यामध्ये फिर्यादी होते. कोर्टाने म्हणजे हायकोर्टाने शशिकांत सुतार यांना निर्दोष करण्यात आलं. याच्यामध्ये मला सांगण्याचा हेतू एवढाच आहे की अंजनीताई ह्या सारखे आरोप करणार, या कुणाची तरी सुपारी घेऊन किंवा याच्या मागचे जे कोणी आहेत त्यांनी ती आरोपाचे घोटाळ्याचे आरोप करायचे, भ्रष्टाचाराचे आरोप सुपारी संदर्भातला आरोप तुम्ही करताना दिसतायत. अंजली दमानिया यांना यावरती बोलायचंय, सुपारीचा थेट आरोप आपल्यावरती करताय. सदाभाऊ, मी आपल्याकडे येणारच आहे. अंजलीजी बोला. नाही, आता या सो कॉल्ड लर्नेड ऍडव्होकेट म्हणून घेतात स्वतःला आणि कसली भाषा वापरतात सुपारी घेण्याबद्दल. कोणती भाषा वापरली? सुपारी घेतात. प्लीज अंजलीताईंना बोलू द्या. रुपालीताई, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. अंजलीताई बोला.
माझं पूर्ण उद्या विशाल रुपालीताई, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. अंजलीताई, आपला मुद्दा पूर्ण करा. डिबेट करायची नाहीये, मला उगाचच वाद घालायचे नाहीयेत. मला जे पुरावे द्यायचे होते मी आज एकदा नाही दोनदा दिले. बरोबर. यांना जर अशी भाषा वापरायची असेल की सुपारी घेणं सुपारी देणं शोभतं का? आता तुमच्यासारख्या एखाद्या वकील बाईंना हे शोभते का मला भाषा? कोणाच्या तरी बाजूने घेणं हे शोभतं रुपालीताई, का ताई? एक एक मुद्द्याकडे आपण तुमचा जाऊयात. इतिहास सांगितलेला आहे. रुपालीताई, मी आपल्याकडे येणार. आहे की नाही, ज्याच्यावर माझं ओपन चॅलेंज आहे. तुम्हाला, तुमच्या नेत्यांना, त्यांच्या नेत्यांना, सगळ्यांना चॅलेंज आहे. आणि असेल ना तुमच्या अजित पवारांमध्ये हिंमत, तर त्यांनी याच्यावर SIT लावावी, याच्यात सुद्धा एक आठवड्यात चौकशी लावावी. सगळे पेपर्स आय एम रेडी टू गो अँड डिपोज बिफोर हिम. आणि त्याच्यात दे दूध का दूध आहे ते नक्की होणार. याच्यात आय एम डेफिनेटली कॉन्फिडेंट. जे बरोबर मला आहे. तुमच्याकडनं ऐकायचंच नाहीये त्याच्या पुढे. आता कारण विशालजी, मी जे मला म्हणते तुम्ही त्यांना बोलायला बरं दिलं, दरवेळी अंजलीजी, तुम्ही त्यांना आपण हे बोलायला- आव्हान स्वीकारताय, मात्र अंजलीताईंनी दिलेलं आव्हान धनंजय मुंडे स्वीकारतील का? तुमचा पक्ष स्वीकारेल का? सरकार हे स्वीकारेल का? लक्षात घ्या. रुपालीताई, माझी भाषा आणि माझी वकिली, मी वकिली कोर्टात करणार. अंजलीताई आणि मीडियांसमोर मी वकिलाचे शिष्टाचार का पाळू? अंजलीताई पाळतात का? आमच्या अजितदादांच्या त्या जाऊन केस पाहिल्यापेक्षा लढण्यासाठी तयार आहेत ना तुम्ही मात्र आता. ऐका, अहो मग लढावं ना कोर्टामध्ये. हा. कोर्टामध्ये लढावं. कोर्ट त्यांनी जो कशाला- सुपारीवर त्यांनी जो बोला काही आक्षेप घेतला तो त्यांना वाईट वाटण्याचं कारण नाही. मी कोर्टात बोलू द्या ना, जाते. प्लीज. मला तुम्ही नाही जज यांच्याशी नाही वाद आहात. घालायचा. तुम्ही नक्कीच. कोर्टामध्ये जावा. सगळ्यात विशाल, प्लीज महत्त्वाचं असं त्याने नको नाही, सुपारी ते घेऊन डिबेट द्या. आहे का? नक्कीच